अखेर भटक्या विमुक्तांचे 3 दिवस चाललेले आंदोलन सामोपचाराने संपवण्यात आले। त्यामध्ये भाजपा नेते शेखर इनामदार साहेबांच्या प्रयत्नांना यश। भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय शेखर इनामदार साहेब व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समित दादा कदम यांच्या मध्यस्थीने माननीय संजय कदम यांचे उपोषण सरबत देऊन सोडविले। निवासी जिल्हाधिकारी यांनी भटके विमुक्त समाजाला गृह चौकशी आधारे दाखला देण्याचा निर्णय। आपला भारत देश जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करत आहे। एकीकडे आपण विकसित भारतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर आपण हे पण बघितले पाहिजे की आपल्या भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस आहे। राहायला घर नाही, करायला मशागत नाही, भूमी नाही, जगायचं तर कसे जगायचे हा खूप मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्र व भारत देशासमोर उद्भवला आहे। त्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत, कारण त्या लोकांचा जन्म कधी नदी नाला किनारी, तर कधी फुटपाथवर, तर कधी पालावर, तर कधी झोपडपट्टीवर, तर कधी जंगलात, तर कधी रस्त्यावर झाला। त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्रच नाही तर जन्म दाखला कुठून येणार, आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला कुठून येणार, आणि जातीचा दाखलाच नाही तर आरक्षण योजना नोकऱ्या कसे मिळणार। त्यामुळे ते स्वातंत्र्य अगोदर आणि स्वातंत्र्यानंतरही लँडलेस होमलेस भूमिहीनच आहेत। पूर्ण भारत देशामध्ये त्यांचा एकही IAS क्लास 1 ऑफिसर नाही। IIT हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये त्यांचे लोक नाहीत। पूर्ण भारत देशामध्ये त्यांचा आमदार खासदार मंत्री नाहीत। आजही त्यांचा समाज भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो, मोलमजुरी करून जगतो। आजपर्यंत त्यांना कोणत्याही योजनाचा लाभ भेटलेला नाही, आणि अनेक आयोगांनीही सिद्ध केले आहे की विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय अतिमागास आहे, हे सिद्ध झाले आहे। आज माननीय संजयजी कदम पुणे हा युवक गेली 6 वर्षे संपूर्ण देश फिरून भटक्या विमुक्त समाज जोडण्याचे काम करत आहे। आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्वच भटक्या विमुक्तामध्ये जातीचा दाखल्याचा विषय गंभीर आहे। 1961 अटनुसार जन्मनोंदी मागितल्या जात आहे। त्यामुळे 3 दिवस झाले श्री संजय कदम यांनी जातीच्या दाखले मिळण्यासंदर्भात उपोषण सुरू केले होते। दररोज उपोषणस्थळी हजारोंच्या संख्येने भटका विमुक्त समाज येत होता। आज उपोषणस्थळी माननीय शेखर इनामदार साहेब व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी उपोषणस्थळी भेट दिली व भटक्या विमुक्ताच्या व्यथा जाणून घेतल्या। माननीय शेखर इनामदार साहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी फोनवरून सविस्तर उपोषणाची तीव्रतेची जाणीव करून दिली। जिल्हाधिकारी माननीय राजा दयानिधी साहेब निवासी कलेक्टर मॅडमच्या संपर्कात होते। माननीय दिघे साहेब प्रांत अधिकारी तसेच माननीय सौ ज्योती पाटील मॅडम निवासी जिल्हाधिकारी यांनी योग्य पद्धतीने भटक्या विमुक्त नेते माननीय रोहिर मोरे शिवाजी गोसावी प्रांत अधिकारी तसेच माननीय सौ ज्योती पाटील मॅडम निवासी जिल्हाधिकारी यांनी योग्य पद्धतीने भटक्या विमुक्ताचे नेते माननीय दिघे साहेब प्रांत अधिकारी तसेच माननीय सौ ज्योती पाटील मॅडम निवासी जिल्हाधिकारी यांनी योग्य पद्धतीने भटक्या विमुक्ताचे नेते राहुल मोरे शिवाजी गोसावी सर, शशिकांत वाघमोडे, परशुराम मोरे तसेच भटक्या विमुक्ताच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून गृह चौकशी आधारे दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला। निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने उपोषण सोडण्यात आले, तसेच उपोषणस्थळी 5 दाखले तात्काळ देण्यात आले। या प्रसंगी दीपक माने, अशरफ वांकर, सुजित काटे, अर्जुन मजले आदी उपस्थित होते। त्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। या कामासाठी मी निश्चय यशस्वी श्रेय आहे। तुमच्या लढाईमुळे यशस्वी झालं, आणि खास करून मॅडमचं माफी मागतो। मॅडम जेव्हा आली मॅडम सहकार्य करून तडाख नेलं। मॅडम नेहमी पत्रव्यवहार करत होते। त्याच्यासोबतच आपल्या या पोलीस स्टेशनमधले आपले बांधव त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं। परमिशन घेण्यापासून त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद। आणि साहेब पण इथं आले, साहेबांनी तात्काळ प्रश्न मार्गी लावला, मंत्रालयात फोन केला, त्याबद्दल त्यांचे पार्टीचे धन्यवाद। दादांचे पण धन्यवाद की त्यांनी सगळ्यांना फोन घेतला, निर्णय घेतला, त्याबद्दल धन्यवाद। त्याच्यात मोरे साहेबांचा कदम
हे बातमी संकलन नोमेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले. नोमेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब